आज नवीन ऑफिसचं उद्घाटन झालेलं आहे, कार्यक्रम पार पडलेला आहे. अतिशय प्रेरणादायी आजचा दिवस आहे आणि आज सन्मान्य खरगे साहेबांचं आणि राहुलजींचंही जे भाषण होतं ते अतिशय सुंदर झालं. खरं म्हणतायत की काल कोणीतरी असं म्हटलं की ज्या दिवशी राम मंदिराचं उद्घाटन झालं त्या दिवशी स्वातंत्र्य या देशाला मिळालं, तर तसं नसून स्वातंत्र्य या देशाला जेव्हा मिळालं तेव्हा मिळालं आणि तेव्हाच स्वातंत्र्य मिळालं, आज नाही मिळालं. आता स्वातंत्र्य मिळून आपल्याला 70 वर्षाच्या वर वर्ष झालेली आहेत आणि तुम्ही बघताय की ज्या देशामध्ये सुई पण बनत नव्हती त्या देशामध्ये आता विमानं पण बनत आहेत. तर हा इतिहास आहे, या देशाचा हा इतिहास आहे, या काँग्रेसचा पण, आणि हा इतिहास जपण्याचं काम आमच्याकडे आहे आणि ते आम्ही बिलकुल नक्कीच करू. राहुलजी आणि खरगे साहेबांनी मार्गदर्शन केलं, कसा पक्ष पुढे घेऊन जाण्यासाठी त्यांच्या मार्गदर्शन आणि नेमकं काय मेसेजिंग दिली? सर्वधर्म समभाव हा विचार आहे आमचा आणि त्या विचारावरच आम्ही समोर जाऊ. जो कोणी सर्वधर्म समभाव मिटवण्याचा प्रयत्न करेल त्यांच्या आड आम्ही नक्कीच येऊ, एवढंच आहे विषय. राहुल गांधींनी भाषणामध्ये महाराष्ट्रातल्या निवडणुकीचा पुन्हा एकदा उल्लेख केला. बिलकुल चुकीच्या पद्धतीनं झालेल्या निवडणूक आयोग आम्हाला जी डेटा पाहिजे तो देत नाही याचा पुनरुच्चार त्यांनी केला. ही वास्तविकता आहे ना. मला सांगा, लोकसभेचा डाटा आणि विधानसभेचा डाटा, मतदार याद्याच मागतोय, अजून काय जास्त काय मागतोय? आम्ही काहीच मागत नाही आहे. लोकसभेमध्ये जी मतदार यादी होती आणि विधानसभेमध्ये जी मतदार यादी आहे ती आम्हाला पाहिजे, आम्हाला कंपॅरिझन करायचं आहे. याच्यासाठी मनाई करण्याचं काय काम आहे? आपण राईट टू इन्फॉर्मेशन सारखे कायदे आपल्या देशात आलेले आहेत, त्याच देशामध्ये इलेक्शन कमिशन डुप्लिकेट भूमिका घेते आहे, तर मग हे निंदनीय आहेच ना. पंतप्रधान मोदी आज मुंबईत जात आहेत, विकास कामांची उद्घाटन होणार आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी. चांगली गोष्ट आहे. उद्घाटनं झाले पाहिजे, कामं चांगली झाली पाहिजे, क्वालिटीची कामं झाली पाहिजे. नाहीतर अटल सेतूसारखा सेतू आपण बांधला आणि त्या ठिकाणी भेगा पडल्या, असं नको व्हायला. परळी प्रकरणावरनं महाराष्ट्रामध्ये खरं तर खूप मोठा राजकारण होताना बघायला मिळते. आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत. वाल्मिक करारांवरती काल मकोका लावल्याच्या नंतर परळी बंदची हाक असेल त्यांच्या समर्थकांकडनं किंवा मग जाळपोळीच्या देखील काही घटना घडल्या, तुम्ही कसं बघते? मी या घटनेला असं बघते की विलासराव देशमुखांवर फक्त आरोप झाले, आबांवर आरोप झाले तर त्यांनी राजीनामे दिले. यांच्यावर आरोप होऊन हे निर्लज्जसारखे अजून सत्तेत राहत आहेत, तर हे आश्चर्यासारखं. धनंजय मुंडेंचा राजीनामा कोण घेतला, त्यांना पाठीशी कोण घालते असं वाटतं? ते तुम्हाला जास्त माहिती, मला काय माहिती आहे कोण पाठीशी. प्रदेशाध्यक्ष पदाबद्दलची काय नेमकी सध्या पक्षात चालू आहे? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत आता, तर मग काय प्रदेशाध्यक्ष कधी मिळणार महाराष्ट्राला? लिडरशिपला माहिती. काही आणखी एक विषय असा आहे की शरद पवार म्हणाले की ना महाविकास आघाडीची मी बैठक बोलवली आहे, त्यावेळेस 7-8 दिवसात बैठक आहे. स्थानिक स्वराज्य संस्था एकत्र लढायच्या कडे ठरलं नव्हतं. ते लिडरशिप ठरवेल काय करायचं. मोहन भागवत यांचं जे वक्तव्य होतं त्यावर राम मंदिराशी चुकीचं आहे ना. माझ्या खटल्यामध्ये पण राम मंदिर आहे, 700 वर्ष जुनं आहे आणि ते राम मंदिर BJPला जन्माला यायच्या आधीच आहे. त्याच्यामुळे राम तुम्ही पक्षाचा आहे एका असं नाही म्हणू शकत. हा पूर्ण देशाचा जगाचा राम आहे. स्वातंत्र्य मिळालं तेव्हा मिळालं स्वातंत्र्य. लोक जे स्वातंत्र्याच्या लढाईत लढले झडले, ज्यांना आपलं प्राण गमावलं, त्याच्यानंतर स्वातंत्र्य मिळालं, ही फॅक्ट आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.